पुण्यातल्या काही हाय व्होल्टेज ज्या लढती आहेत त्यापैकीच एक प्रभाग क्रमांक 41 मधली म्हणावी लागेल. नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेकडून इथे जी काही निवडणूक लढवत आहेत त्या संदर्भात नाना भानगिरे खरं तर अनेक वर्षांपासून इथे कार्यरत आहे. अनेक विकास कामं देखील त्यांनी या प्रभागात केलेली आहे. मात्र या लढतीत अटीतटीची लढत ही दिसून येते. त्यांच्यावर गाडीवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. अशा अनेक गोष्टींमुळे खरं तर ते चर्चेत आहेत. काय परिस्थिती एकूणच प्रभागामध्ये आणि कशा पद्धतीने आपण पुढे जातोय? प्रभाग क्रमांक जो 41 आहे हा संपूर्ण प्रभाग हा शिवसेना पक्षाला मानणारा मोठा वर्ग या प्रभाग क्रमांक 41 मध्ये आहे. गेले 3 वर्षापासून मी सातत्याने या प्रभागांमध्ये काम करत होतो. गेले 3 वर्ष पुणे महानगरपालिका प्रशासन असताना सुद्धा जवळजवळ 700-800 कोटी रुपयाची विकास कामं जुना प्रभाग क्रमांक 26 नव्याने समाविष्ट झालेले उंटी, पिसोळी, वडाचवडी, होळकरवाडी, आवडतवाडी या सर्व गावांना अनेक निधी त्या ठिकाणी मी आणला होता. त्याचबरोबर माझ्याबरोबर आमच्या उमेदवार आहे जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई टकले असन, माजी सरपंच नगर शासनयुक्त नगरसेवक मच्छिंद्र दगडे असतील, सारिकाताई पवार यांनी अनेक निधी शाळांच्या माध्यमातून त्याचबरोबर नगरविकास खात्यातून या संपूर्ण परिसराला बरेच मोठ्या प्रमाणात निधी आणलेला. निश्चित आम्ही फिरत असताना मतदारांशी संवाद साधत असताना मतदारांच्या चेहरे एक हसू बघायला मिळतं आणि त्यांचं म्हणणं की शिंदे साहेबांची शिवसेना निश्चितच आमचं मत धनुष्यबाणाला विकास जो करतो आम्ही बघितले. तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे त्यामुळे आम्ही मतदान तुम्हालाच करणार. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या 16 तारखेला मोठ्या फरकाने शिवसेना पक्षाच्या 4 उमेदवारांचा या ठिकाणी विजय झालेला दिसेल. मला हे एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की भाजप आणि शिवसेनेची इथे जी युती नाही झाली त्याचा काही परिणाम दिसून येईल का? कारण ते तुमचे पारंपरिक मित्र आहेत. मात्र इथं प्रभागामध्ये त्याचा काही प्रभाव दिसेल? नाही, गेले 2017ला बी आम्ही वेगवेगळ्या या ठिकाणी लढलो होतो. पण गेल्या 2017ला बरेच आम्ही प्रत्येक वेळेस शिवसेना पक्ष विरोधात असल्यामुळे मोठ्या प्रमाणाने या भागामध्ये कामं झाली नव्हती. परंतु 2017 ते 19-18 या कालावधी मी स्थायी समिती सदस्य आणि बजेट आणलं. त्यानंतर साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळ 700-800 कोटी रुपयाची विकास कामं झाली. त्याचबरोबर मोठे मोठे प्रोजेक्ट जे थांबले होते ते प्रोजेक्ट या ठिकाणी पूर्ण झाले. त्याचबरोबर जे नव्याने गावं आले त्यांच्या गावांना बी निधी दिला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवसेना पक्षाची वलय या ठिकाणी आणि 2017ला मी तरीसुद्धा आमची शिवसेना पक्षाचे 2 उमेदवार या ठिकाणी निवडून आले होते. त्यावेळेस तरी सगळं NIBMचा परिसर, परंतु आता नव्याने जे समाविष्ट गावं झाले ते सर्व शिवसेनाला मानणारे वर्ग त्या ठिकाणी आमचे माजी मंत्री आमदार आदरणीय विजयबापू शिवतरे बाकीचे आमचे सगळे चांगलं त्या ठिकाणी पॅनल आहे. सगळ्यांनी त्या भागामध्ये चांगलं काम केलं. त्यामुळे अडचण कुठे नाही. 4चे चांगल्या फरकाने त्या ठिकाणी आमचे शिवसेनेचे 4 उमेदवार निघालेले दिसतील. आता जी परिस्थिती आम्ही पाहतो येताना सुद्धा आम्ही पाहिलं की रस्त्यांचा विकास झाला आहे पण तरी देखील वाहतूक कोंडीचा प्रश्न कुठेतरी भेडसावतोय शहराला. याच्या बाबतीत काय नागरिक प्रश्न विचारतात आणि त्याच्यावर तुमच्याकडे काय उत्तर आहे? पुणे शहरामध्ये म्हणजे जगात सर्वात म्हणजे बघितलं की असं जगात 1 नंबरचं जर कुठलं शहर लागत असेल तर ते पुणे शहर हे लागते. म्हणजे संपूर्ण पुणे शहर हे एक वाहतूक कोंडीतून ग्रासलेलं आहे. अनेक नागरिकांना 1.5-2 तास एका जागेवर उभं राहतं. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष निर्माण झाले सत्ताधाऱ्यांविरोधात. त्यामुळे आम्ही एक शिवसेना पक्ष व्हिजन आहे की भविष्यामध्ये शिवसेना पक्ष या जे पुणे शहर आहे ह्या पुणे शहरातले बाहेरचे रस्ते कसे मोठे करता येईल. कारण पॅटर्नमध्ये काय झाले रस्ते छोटे असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. कारण रस्ते तर मोठे होणार नाही कारण तर आता तिथं सगळे बिल्डिंग झाले. परंतु जे आजूबाजूचे बाहेरचे रस्ते की जे जड वाहतूक ही बाहेरून कशी फिरवता येईल, त्याचबरोबर काही ठिकाणी उड्डाणपुलं कसं करता येईल, हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी करायच्या. त्याचबरोबर पेन पार्किंगचा प्रश्न आहे, कचऱ्याच्या समस्या आहे, समान पाणी पुरवठा नागरिकांना होत नाही. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेवर कारभार स्वच्छ कारभार झाला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आम्ही व्हिजनमध्ये पकडल्या आहेत. परत मेट्रो अजून मोठ्या प्रमाणामध्ये मेट्रोचं जाळं या ठिकाणी वाढवलं पाहिजे. त्याचबरोबर आजूबाजूची नव्याने समाविष्ट गावं झाले ह्या गावांमध्ये सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, हे सगळ्या गोष्टी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने पुणे शहरात राबवतोय. आणि निश्चितच शिवसेना पक्षाचे आणि माझे पक्ष मुख्य नेते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं पुण्यावर कायम लक्ष असं ज्यावेळी पुणे शहर अडचण आणि मग पावसाचा पुराचा असं वेगवेगळ्या अडचणी त्यावेळेस साहेब स्वतःहून धावून आलेले आणि शिंदे साहेबांचे
मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात जे निर्णय ऐतिहासिक निर्णय घेते सर्वसामान्य जनतेपर्यंत आमची सर्व जेवढे 110 उमेदवार आहे ते पोहोचवतात आणि निश्चितच ज्यावेळी आमचे सर्व उमेदवार पुणे शहरातले जातात त्यावेळेस निश्चितच ते सांगते की आम्ही शिंदे साहेबांच्या लाडकी बहिणी, त्यामुळे निश्चित आमचं मत धनुष्यबाण हे मग हे ऐकाय भेटतं. त्यामुळे निश्चितच साहेबांची एक वलय या ठिकाणी पुणे शहरात निर्माण झाले. त्यामुळे जास्तीत जास्त नगरसेवक पुणे शहरामध्ये शिवसेनेचे येथील शिंदे साहेबांचे नेतृत्व. आता याच्या बाबतीत तुम्हाला विश्वास आहेच, कारण अनेक वर्ष तुम्ही या प्रभागामध्ये काम करत आहात. मात्र या प्रभागामध्ये आता काही असेही प्रश्न आहेत, कारण जाती धर्माचे अनेक लोक आहेत, त्या नागरी समस्या आहेत काही, त्यासोबतच शहराचं बकालीकडे जे होतंय म्हणजे शहरातली जी काही समस्या आहे, जसं तुम्ही म्हटलेत की आतमध्ये आता जी काही बांधकामं झाली त्यामुळे रस्ते मोठे होणार नाही. मात्र आत्ता तुमच्या प्रभागामध्ये अशी कुठे वाव आहे आणि कशा पद्धतीने ते रस्त्यांची सुधारणा होऊन आणि पाणी प्रश्न तुम्ही म्हटला तर टँकर माफियांचे काही प्रश्न आहेत, या सगळ्यावर काही उत्तर आपण देणार आहे नागरिकांना. बघा जे आता शहरातलं तुम्ही म्हणता ठीक आहे, पण जे उपनगरातले जे रस्ते आहेत ते आम्ही तर मोठे करतो, कारण DP सँक्शन आत्ता होते. त्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितच DPR करताना 30-30 मीटरचे, 24 मीटरचे, 36 मीटरचे रस्ते पकडले तर निश्चितच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी वाहतूक होते ती निश्चितच त्याच्यातून डायव्हर्ट करता येईल. त्याजवर पिण्याच्या पाण्याचं नियोजन म्हणलं तर आपण 24/7च्या माध्यमातून काही टाक्या बी नवीन गावामध्ये आपण पकडतोय. त्याचबरोबर स्वच्छतेवर जास्त भर देतोय आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्या नवीन झालेल्या समाविष्ट गावांच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे, सांडपाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छता प्रश्न आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये जी जड वाहतूक ह्या भागातून होते तर ते आम्ही डायव्हर्ट कशी करणार आहे, ते सगळे रस्ते ज्यावेळी DP सँक्शन होईल त्या पर्याय रस्त्यांवर जास्तीत जास्त भर. मेन व्हिजन कुठलं असतं, तुमचे रस्ते मोठे तर त्या भागाचा विकास होतो. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य रस्त्यावर देणार आहे की रस्ते मोठे कसे होते. आणि रस्ते करतानाच एकदा त्याच्यामध्ये सांडपाण्याची व्यवस्था आहे, त्याचबरोबर केबल असेल, स्टॉम वॉटर लाईन असेल, एकदाच रस्ता कारण ते सगळं एस्टिमेटमध्ये पकडा, त्यामुळे ते परत खोदता येणार नाही. त्याचबरोबर ज्या काही सोसायट्या आहेत सोसायट्यांच्या STPचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होतो. सोसायटीचा मेंटेनन्सचा खर्चसुद्धा सगळा टँकरवर जातो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवल्यात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्या व्हिजनमध्ये जे संपूर्ण प्रभाग क्रमांक 41 हा टँकरमुक्त करायचा, सगळ्या भागामध्ये सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित करायची एक व्हिजन घेऊन आम्ही उतरले. आणि मला 15-20 वर्ष असला अनुभव, त्यामुळे निश्चितच आणि शिंदे साहेबांकडे नगरविकास खातं असल्यामुळे जास्तीत जास्त बजेट नवीन गावांना देऊन त्या भागाचा विकास कसा होईल त्यासाठी आम्ही त्या पद्धतीचं व्हिजन या ठिकाणी आखलेलं आहे. जाता आता शेवटचा प्रश्न, जो काही प्रकार घडला, गाडीवर हल्ला झाला किंवा ज्या पद्धतीने तुमच्यावर एक प्रकारे अटॅक करण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये तुमची एक महिला उमेदवार देखील जखमी झाली, नक्की ह्या पद्धतीने कशी निवडणूक होते किंवा असे काही प्रकार का घडत आहेत? पुणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे. निवडणुका होऊन जातात, परंतु निवडणुकी आपण निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक लढली पाहिजे. 15 दिवस निवडणुकीचा विषय असतो, पण नंतर निवडणूक झाल्या की सर्व राजकीय पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकमेकांमध्ये आनंदाने राहत असतात. म्हणून अशा प्रकार तरी पुणे शहरात घडायला नाही पाहिजे. काही विरोधकांचं होतं की ह्या शिवसेनेचा पक्ष हा तुल्यबळ आहे इथं, त्यामुळे त्या काही विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरले. त्यामुळे असे कृत्य करून नागरिकांना काय होणार नाही, परंतु नागरिकांना एक उलट असं होतं की अशा गोष्टीमुळे नागरिक बाहेर पडणार ना, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण हे कुठंतरी करायचा प्रयत्न हे विरोधक करतात. म्हणून नागरिकांना माझं आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहून एक पुणे शहराची सांस्कृतिकता या ठिकाणी जपली पाहिजे. निवडणुकीच्या दृष्टीनेच बघितलं पाहिजे. त्यामुळे आम्ही विकासाला मत मागतो. त्यामुळे हे झालेले घटनेक आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष, म्हणजे पोलीस बांधवांना सांगितलं जोपर्यंत तुम्ही फुटेज देत नाही की अजून त्यांनी ते फुटेज शोध नाही कोणते कार्य, त्यामुळे मला त्याच्यावर जास्त बोलणं. ज्यावेळेस ते घटना घडली कुणी घडवलं त्यांना निश्चितच त्याच्यावर आपण पुढच्या वेळेस प्रतिक्रिया देईन. निश्चितच. तर हे होते नाना भानगिरे, ज्यांनी आपल्याला प्रभाग क्रमांक 41 मधलं त्यांचं विकासाचं विजन सांगितलं. आणि महत्त्वाचं म्हणजे रस्ते, पाणी हे जे काही मूलभूत प्रश्न आहे नागरिकांचे, त्यावर खरं तर आपण निवडणूक लढवतोय असं त्यांनी स्पष्ट केलं. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.